केळी घ्या केळी, ताजी ताजी केळी. का रे गडी, कशी काय दिली केळी? अरे साहेब, तुम्ही फक्त केळी खाऊन पहा. तुम्ही म्हणसाल अशी केळी मी कधीच नाही खाल्ली. काय डझन दिली ते तू सांग. योग्य भाव सांगशील आम्ही सर्वजण केळी खरेदी करतो. हा जबरू, खरंच केळी एकदम चांगली वाटून राहिली. तुम्हाला जास्त काही सांगत नाही भाऊ. 50 डझन केळी आहेत. अरे नाही रे बा, काही भाव नको सांगू. आता लोक तर केळीला खाय नाही कोणी. भाऊसाहेब आतापर्यंत ना खाय, पण आता लोक सगळं तुटून तोंडले त्याच्यावर. पा तुम्हाला पटत असेल तर घ्या, नाही तर मी चाललो. झाबरू थांब. का रे बा, 40 डझन दे ना. आम्ही 4 जण घेतो 1 डझन केळं. काय राजा हो, एवढे मोठे साहेब असून केळीला हिनीन करू राहिले. आणि का हो, एखाद्या मॉल मध्ये गेले भाव करता का तुम्ही? का रे गडी, तू देणं असेल तर दे ना. रिकाम्या गोष्टी काय करू राहिला तू? घ्या, सांगा किती किती डझन पाहिजे तर. सविता फुगेलच आहे कालपासून. असू दे असली तर. कसं पाळलं म्हणून तोंडावर. हा, सर्वजण घरांनी आणि ऑफिस मध्ये चालली, हॉटेलमध्ये पार्टी करायसाठी. घे ना म्हणा, कसा बसा झटका तुले. केळी घ्या केळी, ताजी ताजी केळी. ओ माहिती, केळीवाला आला वाटते. चल केळं आणतो 1 डझन. काही विचारत नाही कोणाला. शांती, केळीवाला आला. शांती, मला माहिती चिंतेची बाबा तुम्हाला केळं आवडतात म्हणून ती केळं आणायला चालली होती. आता तुम्ही काही भाव करत ना, मी आणतो बरोबर. शांती, चांगली आणतो पिवळे धम. हा, खायला सगळं चांगलं पाहिजे. फक्त काम नका सांगू, कामाच्या नावानं सगळे बॉम्ब पडते. बाबा कुठे गेली आई? सुनबाई, ती सासू केळं आणायला गेली. केळेवाला आला विकायले. केळाने आणले म्हणते 1 दिवसाचे. दारापाशी आला केळेवाला, केळं आणतो म्हणे. आणि तशी बी मला लय आवडतात केळं. तू कुठे चालली सुनबाई? काही नाही, माझी ढोकळा खायची खूप इच्छा होऊन राहिली आज. ढोकळाचं मिश्रण आणतो मी. सुनबाई, तू काय जाता? मी देतो ना आणून तुले. सांग मला किती पाहिजे पाकिट. जा 2 पाकिट घेऊन ये. पैसे आहेत की नगदी की उधारीत आणू? नाही नाही, नगदी पैसे कुठे आहेत, उधारीत घेऊन ये. ठीक आहे सुनबाई, आलोच मी 2 पाकिट घेऊन ढोकळा करायसाठी. पाय मला शांतीले, काम नाही करत. पाय कसं कामात पडतो मी कोणाच्या बी. आज तर म्हणा मस्त ढोकळा बनवतो. राजाले म्हणा खाऊन पाय माझ्या हातचा ढोकळा. एकदा ढोकळा खाल्ला ना, ढोकळा खाणच भुलून जाशील म्हणा. सविता, हे घे सविता केळी, खा मस्त. मी नाही खात आहे, मला सर्दी होते. आणि माझ्या पोरांना पण देऊ नका, थंडीचे दिवस आहेत. चांगला आहे का ही केळी खाणं? सविता, शिजण्यात सगळंच खाल्लं पाहिजे. घ्या मग तुम्हीच खाऊन सगळं. सविता, अशी पण बोलून राहिली तू? तुला सांगतो मी, तुझ्या आईले मी फोन केला होता. तुला काय वाटलं? आई, मी 1 दिवस गेली ऑफिस मधल्या लोकांसंग पार्टी करायला. किती जीवार आली तुमच्या पोराच्या. आणि तुमचा पोरगा आयुष्यभर तर पार्टीच करत आला आता. सविता, ते माणसाची गोष्ट आहे. बाईची जातीने एवढं डोक्यावर बसणं चांगलं नाही ना सविता. तुम्हाला सांगतो मी, तुम्ही भेदभाव करू नका. सून अशी करते पोरगा असा करते. मी ते तुमच्या खर्चाने नव्हती गेली, काही माझ्याच खर्चाने गेली होती मी. सविता, कमाई करायला निघाली, एवढा माझ नको येऊ देऊ. तुला सांगतो मी, तुमच्यासोबत भांड्याचं मूळ नाही आहे माझं. मला ड्युटीवर पण जावं लागते, पोरांना पण शिकवा लागते. असं नाही केलं तसं नाही केलं, फक्त पोराला चांगलं म्हणणं. आणि सून तर नेहमी तुम्हाला खराबच दिसते. चिंतेची बाबा, हे घे चिंतेची बाबा. घरी नाही येत बाबा. ढोकळाचं पाकिट आणायला पाठवलं मी दुकानावर किराणा. काय करा बाई या पोरीचं, भाजी पोळी करणं तिच्या जीवार येते. हे खाऊ दे ते खाऊ दे, त्यानं काय भूक होते काय? लेकरही तशी सवय पडते. हा ना, माणूस रिकामा. पैसे नाही. आता काय उधारी आणायला गेले काय काही समजत नाही. त्या दिवशी भाजी केली तर खराब केली भाजी. मुद्दामून करते की काय करते तर. आता ढोका तरी चांगला करतो म्हणा. हॅलो शांताबाई, काय करायली शांताबाई? काही नाही सविता, काय म्हणत होती? काही नाही शांताबाई, माझं मन होतं ये ना माझ्या घरी कांदा पोहे खायसाठी. कधी म्हणतो का तू बोलावत नाही सविता, तू बोलावत नाही सविता. ये शांताबाई, आज मस्त माय सुनीले मी कांदा पोहे बनवायला लावतो. नाही सविता, मै सून तर आता ढोकळा बनवून राहिली. आता चिंतेचे बाबा गेले दुकानावर ढोकळाच्या पाकिट आणण्यासाठी. तू खा कांदा पोहे. शांताबाई, तू ढोकळा खातो, मला कांदा पोहे खायला लावतो. माझ्यासाठी बनवतो 1 प्लेट.
ढोकळ्याची. मला लय आवडते ढोकळा. ठीक आहे सविता, ठीक आहे. नाही बनवतो, मी येतो. ठीक आहे म्हटलं ना, ये. पाहि ना गुड्डी, इकडे ये गुड्डी. आई काय म्हणता? इकडे ये ना, सांगतो ना तुला काय म्हणतात. ये इकडे. काय म्हणता सांगा लवकर. लय कामात मले, मी तुमच्या रिकामी नाही आहे आई. हवं तुला लय कामात. पाहि ना शांताबाईची सून ढोकळा बनवते, कधी इडल्या बनवते, कधी डोसे बनवते, आणि तू काय बनवतो बा? फक्त भाजी पोळी. आई किती खोटे बोलता तुम्ही. तुम्ही तर लोकांच्या घरी खाता. त्या दिवशी म्हणा सुषमाताईच्या घरी इडली खाल्ली, ढोकळा कोणाच्या घरी खाल्ला. घरी तानाचं नाव ना घेत तुम्ही. पाय शांताबाईच्या घरी आज ढोकळा बनवून राहिली मस्त शांताबाईची सून. तूही बनवत जा ना काही काही. तुला माहित नाही का मला किती चटक मटक खायला आवडते. तर आवडते माहिती आहे, पण दुसऱ्याच्या घरचं, स्वतःच्या घरचं नाही आवडत तुम्हाला. चालल्या मोठ्या गोष्टी करायला. आणि तुम्हाला ते बी सांगून देतो, ढोकळा कालच खाल्ला आम्ही तुमच्या चोरून. पाय हो किती हराम आहे. मी म्हणून तर म्हणून ये जेवली नाही दिवसभर. काय खाल्लं हिनं आता समजलं, काय खाल्लं हिनं. तर चल हिच्या नांदी लागशील तर माझा ढोकळा चालला जाईल. आणि शांताबाईची सून एक नंबर ढोकळा बनवते. किती हराम आहे सविता. वाटलं नव्हतं एवढी अशीन म्हणून. बोलत नाही. काल पाहिजे कुठे गेली होती. बरं झालं आईने बोलावलं तिले. 2 पैसे कमाई काय करायला लागली. किती पावर आला मा बायकोले. आणि नवऱ्याने एवढा वर्ष कमावलं, ते गेलं चुलीत सगळं. किती खुश करायचा प्रयत्न करतो सविताले, पण गोष्ट नाही घेत. रिंकू बेटा तू. आई तुला फोन केला तर तू फोनही नाही उचलून राहिली. आई मी म्हटलं मनीषले चला म्हटलं घरापर्यंत जाऊन पाहू काय आहे काय नाही. तर आई काय फोन नाही उचलून राहिली. थांब थांब रिंकू. काकू आहे की सविता काकू घरी? कोण? हा आहे सविता घरात आहे. काय म्हणत होती? नाही नाही, ऑफिस मध्ये बोलावलं त्यांना. आता ऑफिस मध्ये? नाही नाही, सांगून दे पाहुण्याने त्याच्या घरी म्हणा आता काय सविता येऊ शकत नाही. ठीक आहे काकू. रिंकू जवळ बा, थांबा तुम्ही आता. सविता मस्त ढोकळा बनवून राहिली, खमंग ढोकळा. अरे वा आई, वहीन नवीन नवीन आयटम बनवते वाटते आता. रिंकू मला खूप आवडते ढोकळा. थांबतं काय? थांबा ना मनीष, नाहीतर आईला सांगितलं मी बाळाला झोपून देजा म्हणून. ठीक आहे काकू, आणा मग ढोकळा आणा मस्त. बसा तुम्ही, आलीच मी. सविता काय करायली सविता? रिंकू तुला नाही वाटत आई रे परेशान आहे म्हणून तुझी? मला तर वाटून राहिलं बा की तुझी आई खुश नाही आहे म्हणून. मनीष काय सांगू, आईच्या मागं टेन्शनच एवढं असते ना. घरातलं वावरातलं बाहेरचं सगळ्या गोष्टीचं टेन्शन आईच घेत राहते. आईला कितीदा म्हणतो मी, आई तू टेन्शन घेऊ नको घेऊ नको, पण तरी माझी आई काही ऐकत नाही. आता ही सून माहेरी गेली होती, याचं नाव ना घे, त्याचं टेन्शन आली अजून. रिंकू ये रिंकू घरात. चला मनीष बसू आता, आई आहे बाळाजवळ. ठीक आहे रिंकू चल. शांताबाई शांता मायबी, रिंकू आली काय? सविता काकू तुम्ही? हो बाई, तुझ्या आईने बोलावलं ना सुनीच्या हातचा ढोकळा खायसाठी. मला वाटते रिंकू तू बी ढोकळाचा नाश्ता करायला आली वाटते जवळ बुवासोबत. हा काकू चला बसू आपण. रिंकू काकू बसा तुम्ही, आलीच मी, आई आवाज देऊन राहिली. बोला मनीष काय सुरू आहे? अरे बापरे, हे तर आता मनीषले एकाचे 4 सांगायची वय. नसते भांडण लावणं भागर हंदी. ही आई बोलली रिकामी चलली. अशा बैली बोलू राहिले, जे बाई 4 घरांनी 2 भांडणं लावते. थांब आईले सांगतो. काही नाही काकू, ठीक चालू आहे सगळं. काय म्हणते श्याम सुनबाई? काही नाही बापा, ठीक ठाक आहे. एवढं काही चांगलंही नाही म्हणा, पण आता काय सांगतो कोणाले, चांगलंच म्हणा लागते. थांब म्हणा आता, माझ्या सासूने म्हणा पोरीले फोन केला, जवाईले फोन केला ढोकळा खायसाठी. मी माझ्यासाठी बनवून राहिली होती. आता 3 प्लेट माझ्यासाठी बनवून घेतला मी. आता एक दुपारी एक संध्याकाळी एक. आता बाकीचा फ्राय करतो. पाय म्हणा कशा पोटाले झोंबा येतात सगळेचे. कसा तिखट ढोकळा बनवतो. आजपर्यंत तुम्ही खाल्ला नसेल म्हणा. सविताचा ढोकळाच आठवण करत राहायचा. सविता झालं का सविता ढोकळा बनवणं? हा हा आणतो आणतो आई. सर्वजण बसा हॉलमध्ये, मी आली त्या इथून. वा सविता एकच नंबर. तसा आहे सविता, तुझ्या हातात ढोकळा सगळ्याला चांगला लागते. आण ना, मी घेऊन जातो ना प्लेट. नाही नाही तुम्ही नका नेऊ, जवळ समोर आहे, मी जाणतो सर्वे समोर. तुम्ही काय करा हॉलमध्ये सर्वजण बसा आई पंक्ती सारखं, मी सगळ्यांना आणून देतो.
ठीक आहे सविता, आण मग. आई, सविता काकू आली. आई पाय सविता, सविता काकू आली. फोन आलता तिचा मला, कांदा पोहे खाली ये म्हणे मासुनीच्या हातचे. म्हटलं नाही, मग सुनच आज ढोकळा बनवून राहिली. मीच येतो म्हणे. तोंडानं म्हटलं सविता, तिला काही मी नाही म्हणू शकले. आई येऊ दे ना मग, त्याच्यात काय आहे? येऊ दे येऊ दे, बसा सर्वजण बस. फ्राय केला की आलीच मी घेऊन. ठीक आहे सविता. आई ढोकळा खा ढोकळा, मज्जाच मज्जा. अरे वा मंडळी, तुम्ही पण म्हणत असाल शांताबाई मस्त ढोकळा खाऊन राहिली, आपल्याला ये म्हणत नाही, तर तुम्ही नक्की या शांताबाईच्या सुनीच्या हातचा ढोकळा खायसाठी. आता पण मज्जा येऊ दे. व्हिडिओ पूर्ण पहा बरं. नवीन असाल चॅनलवर, चॅनल पहिले सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की शांताबाईला सांगा. आणि शांताबाईच्या घरी मस्त सुनीच्या हातचा ढोकळा खायला या. चला मग, खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत. आपण ढोकळा खायच्या आधी नावं घेऊ. पूजा सोईतकर, प्रणिता कांबळे, रंजना गायकी, प्रियंका वानखडे, संगीता ठाकूर, अर्चना सवाई, मंजुषा पडावकर, सान्वी गहुले, साहेबी शेख, रश्मी दळवी, शीतल राऊत. चला मग, शांताबाई तुम्हाला नक्की सांगेन ढोकळा कसा झाला. तुम्ही पण या बरं शांताबाई सोबत ढोकळा खायसाठी. चला मग, भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात. चला, मी चालली इथून आता. अरे सुनबाई गेली, तिच्याकडे ढोकळा आणून आली वाटते. पण तिला खाय काय म्हटलं, नाही म्हणे मी सध्याशी खात नाही, सर्व झाल्यावर खातो म्हणे. सविता, रिंकू, चला आपण सुरू करू. आता काही रावल्याने चाललं. जवळ बा, करा सुरू.